नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये. शेतकरी बंधूंनो, राज्यामध्ये सध्या रब्बी कांद्याची लागवड सुरू आहे. याशिवाय यावर्षी लेट खरीप कांद्याची लागवड 10,000 हेक्टरनी वाढली. परंतु भारताच्या सातत्यानं बदलणाऱ्या कांद्याच्या निर्यातीच्या धोरणांमुळे बाजारभाव हे सध्या निचांकी पातळीवरती गेला आहे. सध्या कांद्याला 9 ते 13 रुपयापर्यंतचा बाजारभाव हा उन्हाळा कांद्याला मिळतोय, तर नुकतीच आवक सुरू झालेल्या लाल कांद्याला 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. याशिवाय लासलगाव कांदा मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, यासारख्या मेट्रो शहरांमध्ये देखील कांद्याची आवक आता त्या ठिकाणी घसरलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर पुरवठा हा घसरून सुद्धा कांद्याला बाजारभाव का वाढत नाही हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे ते म्हणजे केंद्र सरकार. वर्षभरात देशामध्ये कुठे ना कुठे तरी निवडणुका ह्या चालूच असतात, परंतु सरकारनं ग्राहक धार्जिन धोरणामुळं कांद्याचे दर हे जाणून बुजून त्या ठिकाणी पाडले की काय अशी अलीकडे शंका त्या ठिकाणी येऊन राहिली. एकंदरीतच कांद्याच्या निर्यातीवर देखील उत्पादन जर चांगलं जर झालं तर निर्बंधही त्या ठिकाणी लादले जातात. आणि याचमुळं गेल्या 2 वर्षात भारतीय कांदा निर्यातीत तब्बल 75% घट झाली आहे. आणि यामुळं सध्या कांद्याचे बाजारभाव जे काय आहे ते राज्यामध्ये आणि देशामध्ये हे आता पडलेले आहेत. एकंदरीतच एक महिनाभराने 2026 सारखं नवीन वर्ष त्या ठिकाणी सुरू होतं. या नवीन वर्षात धोरणांमध्ये जर काही बदल जर नाही केले तर त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी हे जगू शकत नाही. आणि कांद्याला कमीत कमी 30 रुपये तरी भाव मिळायला पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. नेमके कोणते धोरणात बदल असायलाच पाहिजेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये कांदा बाजारभाव हा वाढणार की घसरणार, एकंदरीतच सर्व अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा शेतकरी बंधूंनो, मागील अनेक वर्षांपासून केंद्र सरकार शेतीमाल आयात निर्यातीचं धोरण हे गरजेनुसार नाही तर ग्राहक हितार्थ राबवित आहे. परंतु हे जे काय धोरण आहे हे धोरण कांद्याच्या बाबतीत कुठेतरी चुकतंय असं एकंदरीत त्या ठिकाणी वाटतं. जागतिक बाजाराच्या गरजेनुसार आपण एखादा शेतमाल सहज निर्यात करू शकत असताना त्यावर अनेक निर्बंध त्या ठिकाणी लादले जातात. शिवाय काही शेतीमालाच्या बाबतीत देशात अनावश्यक आयातही होते आणि यामुळे शेतीमालाचे दर हे त्या ठिकाणी पडतात आणि शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका त्या ठिकाणी बसत असतो. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर जागतिक बाजारात सध्या त्या ठिकाणी बेभरवशाचा देश म्हणून देखील भारताकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. अनेक देश तर शेतीमाल आयातीसाठी भारतावरती अवलंबून राहण्याऐवजी इतर पर्यायी देशांचा विचार करीत आहे. यावर्षी कांदा निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असताना पूरक धोरणाअभावी अपेक्षित निर्याती होऊ शकलेली नाही. मागील 4 वर्षामध्ये 2022 ते 2025-26 ऑक्टोबरपर्यंत कांदा निर्यातीत जवळपास 75% घट त्या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर जागतिक बाजारातून मोठी मागणी असताना सुद्धा आपण कांद्याला अटी शर्तीमध्ये अडकून ठेवलं. दुसरीकडे राज्यामध्ये कांद्याला अत्यंत कमी दर मिळतोय. जवळपास हा दर जो काय आहे तो 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत सध्या त्या ठिकाणी येऊन पोहोचला आहे. यामुळे उत्पादकांना रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं. संतप्त शेतकरी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून देखील निर्यात वाढीसाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्या ठिकाणी करत आहे. मात्र केंद्र सरकार त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अतिशय भयानक दिवस त्या ठिकाणी आता आलेले आहेत. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर राज्यात सध्या रब्बी कांद्याची लागवड सुरू आहे. या लागवडीमध्ये शेतकऱ्यांना जे काही रोपं टाकण्यापासून ते कांदा लागवडीपर्यंत फार मोठ्या अडचणींचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो. परतीच्या पावसानं जे काही कांद्याच्या रोपांचं मोठं नुकसान झालं आहे. एकंदरीतच लेट खरीप लागवडीचं जे काही क्षेत्र आहे ते 10,000 हेक्टरनं वाढलं असलं तरी लागवड झाल्यानंतर त्या ठिकाणी पावसानं मोठं कांद्याचं त्या ठिकाणी नुकसान केलं होतं. शिवाय कांद्याच्या व्यवस्थापनात देखील त्या ठिकाणी वीज असेल, पाणी टंचाई असेल, अनेक रोगांचा प्रादुर्भाव त्याच्यावरती होत असतो. आणि ह्या समस्यांमुळे शेतकरी एकीकडे हवालदिल तर होतच असतो, परंतु दुसरीकडे जो काही सुलतानी संकट आहे म्हणजे त्या ठिकाणी निर्यात बंदी असेल किंवा कांद्याला भाव न मिळणं असेल, यामुळे कांदा उत्पादकांना मोठा त्या ठिकाणी फटका बसतोय. एकंदरीतच कांद्यासाठी जो काही उत्पादन खर्च आहे तो जवळपास 1700 ते 1800 रुपये क्विंटलच्या पलीकडे त्या ठिकाणी गेला आहे. त्यामुळे या तोट्याच्या शेतीला कंटाळून कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करताना दिसत आहे. आणि हे कुठंतरी केंद्र सरकारच्या लक्षात यायला हवं आणि केंद्र सरकारनं ग्राहकांच्या हिताचा विचार करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा देखील त्या ठिकाणी विचार करणं हे फार गरजेचं आहे. वर्षभरामध्ये देशात कुठं ना कुठं तरी निवडणुका चालूच राहतात. यावेळी किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढवून ग्राहकांचा रोष पत्करू लागू नये म्हणून केंद्र सरकार सातत्यानं कांद्याच्या जे काही धोरणं आहे त्या धोरणामध्ये त्या ठिकाणी बदल करत असतं आणि या धोरणांचा फटका शेतकऱ्याला हा बसत असतो. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आधी निर्यात शुल्क वाढवलं, त्यानंतर निर्यात बंदी लादली आणि त्याचवेळी
पाकिस्ताननं कांदा उत्पादन वाढवून भारताची जी काय बाजारपेठ होती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये, ती आंतरराष्ट्रीय बाजारातली भारताची बाजारपेठ पाकिस्ताननं काबीज केली. पाकिस्तानच नाही तर चीननंसुद्धा काबीज केली आणि म्हणूनच भारताच्या कांद्याला आता परदेशात मागणी राहिलेली नाही. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर भारत हा जगातील प्रमुख कांदा निर्यातदार देशापैकी एक भरवशाचा देश त्या ठिकाणी मानला जात होता. मात्र निर्यातीबाबतचे धरसोडीचे धोरण त्या ठिकाणी आपल्या मुळावरती उठत आहे. अशा धोरणांमुळं कांद्याला मोठा आयातदार जो काय बांगलादेश आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उत्पादन वाढवलं. श्रीलंकेने देखील कांद्याचं उत्पादन वाढवलं आणि भारतावरच अवलंबित्व त्या ठिकाणी कमी केलं. दुसरीकडे मोठा आयातदार देश असणारा मलेशिया देखील काही वर्षापासून बेभरोशाच्या भारताकडून कांदा आयातीपेक्षा इजिप्त, टर्कीकडून कांदा घेणं त्या ठिकाणी पसंत करीत आहे. एकंदरीतच काय की अस्थिर धोरणामुळे मध्यपूर्व जे काही देश आहेत किंवा दक्षिण आणि आग्नेय साईडचे जे काही आशियाई देश आहेत, जे की सिंगापूर असतील, इंडोनेशिया असतील, ती आता भारताच्या स्पर्धेनंतर आता चीन आणि पाकिस्तान इथली जी काय बाजारपेठ आहे ती त्या ठिकाणी काबीज करतो आहे. चीनचे मनसुबे तर जगाची बाजारपेठ काबीज करण्याचाच आहे, परंतु या सर्व पार्श्वभूमीवरती कांद्याच्या आपल्या घडत्या निर्यातीचे गांभीर्यानं त्या ठिकाणी विचार करायला आता त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. भारतीय कांदा निर्यातीत सातत्य राखत जागतिक बाजारात विश्वासार्हता जर निर्माण जर केली आणि यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण जर भारतानं जर बनवलं येत्या 2026मध्ये तरच त्या ठिकाणी कांद्याला एक साधारणतः 30 एक रुपयाच्या आसपास बाजारभाव राहू शकतो आणि कांदा उत्पादक शेतकरी हे त्या ठिकाणी सुखी होऊ शकतात. अन्यथा त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती फार बिकट परिस्थिती सध्याच्या टायमिंगला त्या ठिकाणी आलेली आहे. एकंदरीत तुम्ही जर का कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये कांद्याचं पीक हे त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि यातून त्या ठिकाणी जर सकारात्मक धोरणं जर का तयार जर झाली तरच कांद्याला त्या ठिकाणी इथून पुढे त्या ठिकाणी भाव भेटतील, अन्यथा कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अगदी व्यवस्थित विचार करून तुम्ही कांदा लागवडीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. कारण अनावश्यक खर्च करून तुम्ही तुमचा जो काय असलेला पैसा येतो त्याच्यामध्ये जर का गुंतवला तर तुम्हाला नंतरून फार मोठ्या आर्थिक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं.